नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी मुकेश पाटील. आज आपल्याला मराठी विषयातील व्यायाम ही कविता आपल्याला शिकवणार आहे. व्यायामाचे महत्व. व्यायामाचे महत्व जर सांगताना गेलं तर व्यायामाला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व है. हमारे जीवन में व्यायाम को बहुत ज्यादा महत्व है. प्रस्तुत कविता संत तुकडोजी महाराज ने लिखी है और उन्होंने हमें बताया है कि हमारे जीवन में व्यायाम कितना महत्वपूर्ण है. व्यायाम करने से हमें क्या क्या लाभ होते हैं, अगर हम व्यायाम नहीं करेंगे तो उसके क्या दुष्परिणाम होते हैं. तरी त्यांनी ह्या कवितेमध्ये आपल्याला असा संदेश दिलाय की आपल्याला दररोज व्यायाम करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपली शरीराची ठेवण किंवा मानसिकतेची ठेवण जे कार्य आहे ते व्यवस्थितरित्या करत राहणार. म्हणजे आपल्याला खूप स्फूर्ती वाढणार, शरीरामध्ये व्यवस्थित आपण काम करू शकणार, सगळीकडे आपलं मन लागणार. तो यहाँ पर यही बताया गया है कि व्यायाम हमारे जीवन में बहुत महत्वपूर्ण है. मैं आपको एक वीडियो बताता हूँ जिसमें सबसे पहले तो मैं आपको संत तुकडोजी महाराज का परिचय बताऊंगा, उनकी जीवन गाथा, की त्यांनी आपलं आयुष्य कशा प्रकारे जीवन जगलेत आणि कशा प्रकारे लोकांची सेवा केली. हे बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची जीवनगाथा इथे तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मी दाखवणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्राला लाभलेल्या संतांच्या माळेचे एक म्हणी आहे. त्यांचे पूर्ण नाव माणिकदेव बंडूजी इंगळे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्याच्या यवली गावात झाला. 1941 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात सत्याग्रह पुकारला होता. इंग्रजांच्या शासन काळात त्यांनी इंग्रजांच्या अमानवीय कृत्यांवर अनेकदा टीका केल्या. त्यासाठी त्यांना 1942 दरम्यान नागपूर आणि रायपूर सेंट्रल जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपले लक्ष खेड्यांच्या विकासामध्ये आणि पुनर्निर्माणमध्ये लावले. त्यांनी 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अंधश्रद्धा आणि जातीभेद या भारतीय समाजाला लागलेल्या काळिमा आहेत असे ते मानायचे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि जातीभेद, अस्पृश्यता यांवर पूर्णविराम लावण्यासाठी त्यांनी आपल्या भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला. त्यांचे कीर्तन आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी त्या काळातच लोकांना संदेश दिला होता की बाबांनो, खेड्याकडे चला. त्या संदेशाचा महत्त्व मात्र लोकांना आज कळत असेल. त्यांनी ग्रामगीतेची रचना केली होती. त्यात त्यांनी खेड्यांच्या विकासासाठी काय करावे यावर भर दिला. राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधित केले होते. जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला होता. त्यांची कीर्ती अपरंपार होती आणि त्यांचे विचार पूजनीय होते. असे महान संत आपल्या देशात होऊन गेले ही फार गर्वाची बाब आहे. त्यांची मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 रोजी गुरुकुंज आश्रमात झाली. त्यावेळी त्यांचे वय 59 वर्षे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रसिद्धीचे कार्यक्रम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ या संस्थेद्वारे केले जाते. तर आपण बघितलं की संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये किती सगळं महान कार्य केलेलं आहे. त्यांनी व्यायामाचे महत्व प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यात व्यायामाचे काय महत्व आहे म्हणून. मी आपल्याला सांगितलं हे संत तुकडोजी महाराजांचा फोटो आहे आणि त्यांचं असली नाव माणिक बंडोजी ठाकूर होतं.
त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये आणि त्यांची मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 मध्ये झाली होती. त्यांनी समाजमध्ये जे विघातक प्रथा होत्या, समाज विघातक जे प्रथा होता, त्यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला होता. जसं अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद अशा सगळ्या प्रथांचा त्यांनी विरोध केला आणि गावी गावी हिंडून त्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. ते खूप चांगले संत कवी, खूप चांगले समाजसुधारक होते आणि त्यांनी गावोगावी जाऊन गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली होती. त्यांचे हे सगळं कार्य बघून आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली होती. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. आणि ह्या सगळ्या पुस्तकामधून, आपल्या भजनामधून, आपल्या कीर्तनामधून त्यांनी लोकांना जागृत करण्याचेच कार्य केलेले आहेत. आणि तसंच अंधश्रद्धा निर्मूलन, भेदाभेद किंवा अस्पृश्यता, सर्वधर्म समभाव ह्या गोष्टी त्यांनी लोकांना जाणीव करून दिल्यात की हमें अपने जीवन में अंधश्रद्धा निर्मूलन के बारे में उन्होंने लोगों को बताया. भेदाभेद नहीं करनी चाहिए, अस्पृश्यता निर्मूलन का कार्य उन्होंने किया. ऐसे बहुत सारे महान कार्य उन्होंने अपने जीवन में किए हैं. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, ये जो किताबें उन्होंने लिखी है, इन सारी किताबों को पढ़ने के बाद काफी लोग जागरूक भी हुए हैं. अज्ञानी जनता को वो ज्ञान की तरफ लेकर गए हैं अपने प्यार और अपने कीर्तनों की सहायता से. उन्होंने जो ग्राम गीता यह एक ग्रंथ लिखा है, वो गांव-गांव में आज भी पढ़ा जाता है कि गांव का विकास करने के लिए हमें क्या करना चाहिए, उसके साथ हमें रहन सहन कैसा करना चाहिए. तो इस तरीके से उन्होंने हमेशा लोगों की सेवा ही की है. और प्रस्तुत पाठामध्ये मानवी जीवनामध्ये व्यायामाचे काय महत्व आहे हे त्यांनी आपल्याला इथे स्पष्ट केले आहे. व्यायाम हमारे जीवन में क्या महत्वपूर्ण भूमिका निभाता है, हमारे जीवन का कितना अविभाज्य अंग है, वो यहाँ पर हम लोगों को स्पष्ट किया गया है उन्होंने. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायाम वीण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपण, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाडे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. ह्या पहिल्या 2 ओळी आहेत. त्याचा शब्दार्थ: व्यायाम कवायत, आरोग्य स्वास्थ्य, ध्यानी लक्षात, सूत्र महत्वाचा विचार, आळस सुस्त, वैरी शत्रू, सर्वतोपरी सर्व प्रकारे. दिलेल्या ओळ्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम हा आरोग्यदायी मित्र आहे. आरोग्यदायी मित्र का म्हटलं गेलेलं आहे की आरोग्य म्हणजे हेल्दी. आपल्या शरीराला एक हेल्दी, एक खूप चांगला मित्र, जे आपल्याला शरीराला खूप चांगलं आरोग्य देणारा असा तो मित्र आहे. आणि हेच सूत्र हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की व्यायाम आरोग्यदायी मित्र आहे, म्हणून त्याला मित्र म्हटलंय, आरोग्यदायी मित्र म्हटलेला आहे. तो आपल्याला आपण व्यायाम जर केला तर आपल्यामध्ये खूप चांगले बदल होतात.
आपल्याला नको तो त्रास होत नाही, सुस्ती वाटत नाही, आपल्या शरीरामध्ये स्फूर्ती, एक ऊर्जा राहते. आणि त्याच्यासाठी संत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम काय आहे, तर आपल्यासाठी आरोग्यदायी मित्र आहे. आणि हे सूत्र, हा महत्वाचा विचार आपल्याला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आळस वैरी मानिला सर्वत्र. आळस क्या है, ये वैरी, हा आपला एक शत्रु आहे. आळस क्या है, हमारा दुश्मन. आळस हा आपला शत्रू आहे आणि ही गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणून अशा आळसाला आपल्याला दूर ठेवायचं आहे आणि त्याला दूर जर करायचं असेल तर व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. संत तुकडोजी महाराज कहते हैं कि व्यायाम क्या है, हमारा आरोग्यदायी मित्र है करके, जो हमारे हेल्थ का ख्याल रखता है, हमारे शरीर का ख्याल रखता है, हमें हमारा जीवन बढ़ाता है, आगे हमारे जीवन में जो आलस्य वगैरह जो भी है वो दूर करता है. तो ये जो सूत्र है, ये महत्व का जो विचार है, हमें ध्यान में रखना है कि हमारा अगर कोई मित्र है तो वो है व्यायाम, जो हमें बीमारियों से या आलस से, इन सब सारी चीजों से वो हमें दूर करता है. और हमारा अगर कोई दुश्मन है तो वो है आलस्य हमारा. और आलस को अगर दूर करना है तो हमें प्रतिदिन व्यायाम करना है. सुविचार है, कहा जाता है कि आलस से जीवित मनुष्य की कब्र है करके. जैसे अगर कोई जीवित व्यक्ति आलसी रहेगा तो वो अपना कोई भी कार्य अच्छी तरीके से नहीं कर पाएगा. जैसे आलस से जीवित मनुष्य की कब्र क्यों कहा गया है, क्योंकि आलसी व्यक्ति उस मरे हुए व्यक्ति के समान होता है, जो बिल्कुल एनर्जेटिक नहीं होता, उसमें कोई ऊर्जा नहीं होती, कार्य करने की क्षमता नहीं होती है उसमें. तो इसीलिए कहा गया है कि आलस वैरी मानिला, मतलब आलस से ही मनुष्य का सबसे बड़ा शत्रु है. और अगर ऐसे शत्रु को हमें पराभव करना है, ऐसे शत्रु को हमें अगर हराना है, तो हमें क्या है, आरोग्यदायी मित्र व्यायाम को बनाना पड़ेगा, ताकि हम लोग उससे लड़ेंगे और उस आलस नाम के शत्रु से लड़ेंगे. हमारे शरीर के अंदर बच्चों बहुत सारी शत्रु होते हैं हमारे शरीर के भीतर ही. जैसे जैसे मान लो हमारा आलस हुआ, हमारा तनाव हुआ. आज का जीवन तो बहुत तनाव भरा पूर्ण है, तनाव से भरपूर है हमारा जीवन. तो वो तनाव हुआ, जिसे हम लोग इंग्लिश में स्ट्रेस वगैरह कहते हैं, या बेचैनी हुई, अलग अलग प्रकार की बीमारियां हो जाती है. तो ये सारे जो दुश्मन है हमारे, अगर हमें इन सबको हराना है तो हमें व्यायाम करना चाहिए. इसीलिए व्यायामाचं महत्व सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की आपला आरोग्यदायी मित्र जर कोण आहे तर तो व्यायाम आहे, आणि आपला जर शत्रू कोण असेल तर तो कोण आहे, आळस आहे. आणि हेच महत्वाचा विचार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. व्यायाम वीण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. या दोन ओळ्यांचे शब्दार्थ. वीण, वीण म्हणजे शिवाय, मतलब किसी के बिना. सात्विक, सात्विक शुद्ध. विकारी आजारी, अर्थात विकार मतलब आजारी मतलब बीमारी. दीपण पेटणे, पेटणे अर्थात जलना. अन्नपचन, खाद्य पदार्थ जीर्ण्याची क्रिया. अन्नपचन अर्थात जो हम लोग खाद्य पदार्थ ग्रहण करते हैं, वो जो पचन होता है उसी क्रिया को अन्नपचन कहा जाता है. प्रस्तुत ओळ्यांचा अर्थ. संत तुकडोजी महाराज म्हणतात, जर व्यायाम न करता तुम्ही फक्त सात्विक भोजन ग्रहण करत आहात, तुम्ही फक्त चांगले पदार्थ, संतुलित आहार जर तुम्ही ग्रहण करत आहात, तर ते सुद्धा तुमच्यासाठी शरीराला तुमच्यासाठी घातकच होणार आहे. ते तुमच्या शरीराला योग्य नाही आहे.
जर तुम्ही फक्त सात्विक भोजनच ग्रहण करत आहात आणि तुम्ही व्यायाम करत नाही आहात, तर मग ते जे संतुलित आहार, जे तुम्ही चांगले चांगले पदार्थ, आपल्या शरीराला जे योग्य ते पदार्थ तुम्ही ग्रहण करत आहात आणि ते ग्रहण करून सुद्धा तुम्ही जर व्यायाम नाही केला, तर ते सुद्धा तुमच्या शरीराला धोकाच निर्माण करणार आहेत. कारण जर तुम्ही तसेच व्यायाम नाही केला आणि ते तुम्ही ग्रहण केलं चांगले चांगले पदार्थ, ते तुमच्या शरीरामध्ये विष होणार. एका एका प्रकारे ते तुमच्यामध्ये शरीरात विष होईल आणि तुम्हाला नको ते आजार होण्याचे शक्यता आहे. आणि तेच तुम्ही जर व्यायाम त्याच्या सोबतच तुम्ही एक सात्विक भोजन पण ग्रहण करत आहात आणि व्यायाम पण करत आहात, तर तुमच्या शरीरामध्ये व्यायाम केल्याने काय होते, शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित होते. आणि अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर काय होते, की ते जे तुम्ही अन्न ग्रहण केलेलं आहे ते व्यवस्थितरित्या पचन होते. आणि पचन झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही. तुम्ही बघितलं असेल, की तुमचे आजी आजोबा जर कोणी पण असेल घरामध्ये वयस्कर, तर ते जेवल्याबरोबर तुम्हाला झोपू सुद्धा देत नाही. ते म्हणतात आधी जरा शतपावली करा, म्हणजे थोडं इकडे तिकडे जरा फिरा, थोडे पावले इकडे तिकडे फिरा, त्याच्यामुळे काय होते, जेवण पचन होते म्हणून. क्योंकि जर जेवण जर व्यवस्थित पचन झालं तर आपल्याला कुठलेही आजार होत नाही. म्हणतात असे की बरेचसे आजार पोटापासूनच निर्माण होतात. बरेचसे आजार पोटापासून निर्माण होतात, त्याच्यासाठी आपली पचन संस्था चांगली असणे खूप गरजेचे आहे. तर याच्यासाठी तुकडोजी महाराज म्हणतात की तुम्ही संतुलित आहार तर ग्रहण कराच, पण सोबत व्यायाम करायला विसरू नका. कारण जर तुम्ही व्यायाम नाही केला तर तुमच्या शरीरामध्ये ते सात्विक भोजन सुद्धा विषप्रमाणे आहे. ते सुद्धा तुम्हाला घातकच होणार आहे तुमच्या शरीरासाठी. आणि तुम्ही संतुलित भोजन पण ग्रहण करत आहात आणि सोबत जर व्यायाम पण करत आहात, तर अग्निदीपन खूप व्यवस्थित होणार. म्हणजे अग्नी प्रज्वलित होणार तुमच्या शरीरामध्ये, ज्याच्यामुळे काय होईल, तुम्ही जे अन्न ग्रहण केलेलं आहे ते व्यवस्थितरित्या पचन होणार. संत तुकडोजी महाराज कहते हैं बच्चों यहाँ पर कि अगर आप व्यायाम नहीं कर रहे हैं और संतुलित आहार भोजन ग्रहण कर रहे हो, तो वो जो सात्विक भोजन है वो भी आपके शरीर के लिए विष के समान है. क्योंकि जब आप भोजन ग्रहण करते हो और वो पचन ही अगर नहीं हो रहा है आपका अच्छी से, तो आपके पेट में पेट की वजह से पेट खराबी के वजह से बहुत सारे विकार पैदा होने की शंका बढ़ जाती है. इसीलिए तुकडोजी महाराज कहते हैं कि आप संतुलित आहार भी ग्रहण करिए और साथ साथ में व्यायाम करना बहुत जरूरी है. क्योंकि अगर आप जब व्यायाम करोगे तो व्यायाम करने से आपके शरीर में अग्निदीपन होगा, मतलब अग्नि प्रज्वलित होगी, और वो उसके वजह से क्या होगा, आपने जो भी खाया है, जो भी भोजन ग्रहण किया है संतुलित आहार, वो अच्छी से पचन हो जाएगा. कहा जाता है ना बच्चों की बहुत सारी बीमारियां पेट से ही शुरू होती है करके. बुजुर्ग, आपके नानी दादी सबने कहा भी होगा आपको बहुत बार, आपके बुजुर्ग लोग या घर में जो भी बड़ा होगा, उन्होंने कहा होगा आपको कि बहुत सारी बीमारियां पेट से ही निर्मित होती है करके. और ये बात सही है बच्चों. इसीलिए, क्योंकि अगर हम लोग खाते हैं और वो पचन ही नहीं हो रहा है, तो उससे बहुत सारे विकार पैदा हो जाते हैं. जो भी हम लोगों ने खाया है वो विष में बदल जाता है. इसीलिए अगर हम लोग थोड़ा व्यायाम करते हैं, हमारे शरीर की थोड़ी हलचल होती है, जिसकी वजह से क्या होगा, हमारा खाना अच्छी से पचन होगा. यहाँ पे संत तुकडोजी महाराज ने वही कहा है, अगर आप व्यायाम न करता, व्यायाम के बिना अगर आप सात्विक भोजन, संतुलित आहार और ग्रहण कर रहे हो, तो वो भी ते ही मारी विकारी हो, तो वो क्या होगा, उसके वजह से बहुत सारे आपके शरीर में विकार पैदा हो गए, आपके शरीर को मारने का ही काम करेंगे वो संतुलित आहार भी. अगर आप व्यायाम के साथ अगर संतुलित भोजन ग्रहण कर रहे हो, तो वो आपके लिए अच्छा होगा. क्योंकि व्यायाम में हो या अग्निदीपन, व्यायाम करने से क्या होता है कि पेट में जो है वो अग्नि प्रज्वलित करता है, पेट में अग्नि प्रज्वलित करता है, और जिसके वजह से क्या होता है, अन्न पचन सहजची, आसानी से अन्न पचन हो जाता है. पुढील ओळी, व्यायामे जडत्व जाई दूरी,
व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. या ओळींचा शब्दार्थ. जड़त्व स्थूलपना. जड़त्व मतलब स्थूलपना. स्थूलपना मतलब होता है कोई भारीपन, एकदम सुस्त, हमारा शरीर एकदम भारी भारी है, उसे स्थूलपना कहा जाता है मराठी में. अंगी शरीर. तरतरी चपड़ाई. तरतरी चपड़ाई. चपड़ाई मतलब एनर्जेटिक, ऊर्जा, ऊर्जा से भरा हुआ. उत्तम अत्यंत चांगले, बहुत अच्छा. सजीव जीवंत. सजीव मतलब सजीव, जो जिंदा होता है वो. प्रस्तुत ओळींचा भावार्थ पाहूया. व्यायाम केल्याने काय होते तर आपल्या शरीराचा स्थूलपणा, आपल्या शरीराचा तो भारी भरकमपणा जो असतो किंवा सुस्तपणा जो असतो, जो आळस असतो, तो निघून जातो. व्यायामे जडत्व जाई दुरी. जो पण व्यायाम केल्याने काय होते तर आपल्या शरीराचा जडत्वपणा, जो भारीपणा, स्थूलपणा, सुस्तपणा जो आहे तो निघून जातो. व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये उत्साह राहतो, एनर्जी राहते, एका प्रकारे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा संचारत असते आणि शरीर आपलं खूप टवटवीत राहते, प्रसन्न राहते. आपल्याला खूप एनर्जेटिक वाटले, कुठलंही काम, कुठलंही काही पण दिलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ते करू शकतो. कारण शरीर व्यवस्थित राहते, मन खुश राहते आपलं सोबत. त्याच्यामुळं काय होते, आपला जो दिमाग असतो तो सुद्धा खूप चांगला राहतो. आणि रक्त व्यवस्था उत्तम शरीरी. त्याच्यामुळं शरीरातील रक्तवाहिन्या काय काम करतात तर खूप उत्तम प्रकारे काम करतात. रक्तवाहिन्या माहित आहे, आपल्या शरीराचं रक्ताचा प्रवाह करत असतात. तर तो सुद्धा खूप उत्तम प्रकारे होतो व्यायाम केल्याने. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या बुद्धीचा खूप चांगला कस वाढतो, काम करण्याची क्षमता खूप वाढते बुद्धीची आणि ती समृद्ध होते आणि नवनवीन विचार किंवा खूप चांगले चांगले सजीवपणाचे विचार आपल्या दिमागात येतात, आपल्या बुद्धीमध्ये येतात. ज्याच्यामुळे काय, त्या तुम्ही सुद्धा विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सकाळी उठून नेहमी व्यायाम करत असला, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, व्यवस्थित जेवण करणं, संतुलित आहार ग्रहण करणं, त्याच्याशिवाय त्याच्यासोबतच तुम्ही व्यायाम सुद्धा जर करत असणार तर तुम्हाला बघा किती फ्रेशनेस वाटते, तुम्हाला खूप शरीरामध्ये एनर्जी वाटेल, तुम्हाला खूप बरं वाटेल आणि कुठलंही काम दिलं ना तुम्हाला तर तुम्ही खूप उत्साहाने किंवा ऊर्जेने तुम्ही ते करू शकणार. एक एक प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावर दिसून पडेल आणि हे तुम्हालाच जाणवणार नाही तर तुमच्या सोबत जे लोक असतील, तुमच्या सोबत जे राहणारे तुमचे जे मित्र परिवार जे असेल, परिवार जे असतात, त्यांना सगळ्यांना याची जाणीव होईल की तुम्ही किती एनर्जेटिक आहात, किती तुम्ही ऊर्जेने कुठलंही काम करू शकता. म्हणून व्यायाम करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. व्यायाम केल्याने शरीरातला आळस जातो, शरीरात तरतरी येते, त्याच्याशिवाय अंगामध्ये खूप उत्साह राहतो. कुठलंही काम दिलं की तुम्ही खूप उत्साहाने ते करणार. तुम्ही नॉर्मली पण बघा, तुम्ही आता सुद्धा जर सुरुवात केली ना की तुम्हाला तुमचा अभ्यास वगैरे जे करणार तुम्ही, तुमचं खूप लक्ष राहणार त्या गोष्टीमध्ये, खूप तुम्ही लक्ष देऊन तो अभ्यास करणार आणि खूप चांगल्याने तुमचा अभ्यास पण होणार. आणि ते जर तुम्ही एकदम आळशीपणाने, काहीच तुमच्या शरीरामध्ये जर ऊर्जा नसेल आणि तुम्ही असेच बसले अभ्यासाला, तर अशा वेळेला अभ्यासातच काय कुठल्याही कामामध्ये तुमचं मन लागणार नाही. म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम करा. व्यायाम हा सर्वांसाठी उपयुक्त असतो. विद्यार्थी मित्र हो, व्यायाम करने से क्या होता है बच्चों, हमारे शरीर का जो भारीपन होता है, जो सुस्ती जो होती है वो निकल जाती है, जिसके वजह से क्या होता है, हमारे शरीर में उत्साह निर्माण होता है, एक ऊर्जा निर्माण होती है और ऊर्जा निर्माण होने के वजह से हमारे शरीर में पूरा दिन हर समय एक प्रसन्नता छाई रहती है. हमारी बुद्धि, हमारा शरीर पूरा ऊर्जा से भरा हुआ रहता है, जिसके वजह से हमें अगर कोई कुछ भी काम दे करने के लिए या कुछ भी हमें करना पड़े तो वो बहुत अच्छे तरीके से होगा, हम उसे आसानी से कर लेंगे और कोई भी थकावट हमें महसूस नहीं होगी और बहुत अच्छी तरीके से वो कार्य पूरा होगा. इसीलिए संत तुकडोजी महाराज कहते हैं कि व्यायाम में जड़त्व जाई दूरी. व्यायाम करने से क्या होता है, हमारा भारीपन दूर होता है. व्यायाम में अंगे राही तरतरी. व्यायाम करने से हमारे शरीर में ऊर्जा रहती है. तरतरी मतलब क्या होता है, ऊर्जा.
एक एनर्जी हमारे शरीर में रहती है। रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, हमारे शरीर शरीर में जो नसें होती है वो रक्त 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 यहाँ से वहां लेकर जाने का काम करती है। तो वो जो रक्ताभिसरण की जो क्रिया होती है वो भी बहुत अच्छी तरीके से, उत्तम तरीके से काम करती है, जिसके वजह से क्या होता है, हमारी बुद्धि बहुत शार्प हो जाती है, बहुत अच्छे तरीके से काम करने लगती है। और शरीर अच्छा काम कर रहा है, आपकी बुद्धि अच्छी काम कर रही है, तो जिसके वजह से क्या होता है, हमारे बुद्धि में भी नए नए विचार, अच्छे अच्छे विचार आ जाते हैं, जिससे कहा गया है कि वाड़े विचारी सजीवपन, जिसके विचारों में भी एक सजीवपन निर्माण हो जाता है। इस तरीके से यहाँ पर व्यायाम का महत्व बताया गया है कि हमारे जीवन में व्यायाम का कितना महत्व है, कि जिसके वजह से अगर हम लोग प्रतिदिन व्यायाम कर रहे हैं तो हमारा आलस दूर होता है, ऊर्जा बनी रहती है, और जो भी काम हमें मिलता है वो बहुत अच्छे से होता है। यहाँ तक कि हम तो अपना काम अच्छे से करते हैं, लेकिन शरीर के भीतर के जो पार्ट्स होते हैं, जो भाग होते हैं, वो सारे भाग भी अच्छे से काम करते रहे। हृदय रहने दो, या फिर नसों का कार्य रहने दो, या जो भी कुछ काम रहने दो, रक्ताभिसरण की जो क्रिया होती है, पचन पचन संस्था की जो क्रिया होती है, सारी क्रियाएं बहुत अच्छी से काम करने लगती हैं। इसीलिए हमें प्रतिदिन व्यायाम करना चाहिए। व्यायामे सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीन पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत। प्रस्तुत ओळ्यांचा शब्दार्थ। सशक्त, सशक्त म्हणजे मजबूत, मजबूत, सशक्त मतलब एकदम स्ट्रॉन्ग, मजबूत। मानव, मनुष्य। दीर्घायु, प्रदीर्घ जीवन, प्रदीर्घ मतलब लंबा जीवन। व्यायाम वीण, व्यायामाशिवाय, मतलब अर्थात व्यायाम के बिना। तो संत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम केल्याने काय होते, तर आपले स्नायू बळकट होतात, आपले जो स्नायू आहेत ते खूप मजबूत होतात। व्यायाम केल्याने माणसाचे आयुष्य वाढते। माणस जर तुम्ही नेहमी व्यायाम करत आहात तर तुमचं शरीर तर एकदम सुडौल होतेच, खूप सुंदर होते, एकदम स्ट्रॉंग होते, मजबूत होते, सोबतच तुमचं आयुष्य पण वाढते। आपका जो जीवन, तुमचं जगायचं आयुष्य आहे ते खूप वाढते। व्यायाम केला नाही तर तुमच्या शरीरामध्ये कफ, पित्त, वायू असले सगळे नको ते आजार तुम्हाला व्हायला सुरुवात करतील, आणि जर्जर करीती अत्यंत म्हणजे खूप ते तुम्हाला हैराण करतील। जर्जर करीती अत्यंत म्हणजेच काय, तर हैराण करतील, तुम्हाला त्रास देतील। पित्त म्हणजे काय, पित्त म्हणजे आपल्या पोटामध्ये एका प्रकारची ऍसिडिटी होते, त्याला पित्त म्हटलंय। कफ म्हणजे काय, कफ म्हणजे तुम्हाला सर्दी जर होत असेल, सर्दी होते आणि ती छातीमध्ये अटकून राहते, छातीमध्ये असते ती सर्दी, त्याला कफ असे म्हटले गेले आहे। आणि वात, वात म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर वात हा एक असा आजार आहे, तुम्ही बऱ्याचशा लोकांना बघितलं पण असेल की वात म्हणजे तुमच्या शरीराचे जॉईंट्स, हाडं वगैरे सगळे दुखायला लागतात। काही काही लोकांना तर वातेचा एवढा त्रास होतो ना की ते दिवसभर रात्रभर फक्त झोपायचं काम, म्हणजे फक्त असे पडून राहतात, कारण त्यांच्या शरीराची हालचालच होत नाही, सगळ्या गोष्टी त्यांच्या जागेवर असतात, ज्याच्यामुळे वायू हा आजार होतो। आपले जे जॉईंट्स असतात, हे जे जॉईंट्स असतात, हाताचे जे जॉईंट्स असतात ना, तर त्याच्यामध्ये खूप त्रास, खूप वेदना होणारा असा तो आजार आहे। तर अशा प्रकारे हे जे दोष आहेत ते आपल्या शरीरामध्ये होतात। व्यायाम केल्याने आपले स्नायू बळकट राहतात, व्यायाम केल्याने माणसाचे आयुष्य पण वाढते। आणि जर तुम्ही व्यायाम नाही केला तर तुम्हाला पित्त, कफ, वात अशा वेगवेगळ्या प्रकारचे दोष किंवा आजार तुम्हाला तुमच्या शरीराला जकडून घेतात, तुमच्या शरीराला पकडतात, आणि ते तुम्हाला खूप हैराण, एकदम त्रास देतात, आणि त्याच्यामुळं तुम्हाला खूप त्रास होतो। तुम्ही असह्य एवढा वेदना होतात की त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो। आणि म्हणून इथे जर तुम्ही व्यायाम करत असणार तर हे जे त्रिदोष आहेत, ह्या त्रिदोषापासूनच तर काय, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आजारापासून पण तुम्हाला मुक्तता मिळेल।
कारण व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये मी सांगितलं तुम्हाला की कुठले कुठले बदल होतात. सगळं जे काही आहे, व्यायाम केल्याने जे दोष आहेत तुमच्यामध्ये ते सगळे दूर होऊन जातात. म्हणून प्रतिदिन नेहमी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामानेच आपले स्नायू बळकट होतात, व्यायामाने आपलं आयुष्य वाढते, व्यायामाने आपल्यामध्ये एनर्जी राहते. व्यायाम केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. आणि पित्त, कफ, वायू तर हे खूप घातकच आजार आहेत. ह्या त्रिदोषापासून तर आपल्याला लांबच राहायला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला जर या त्रिदोषापासून जर लांब राहायचं असेल, तर तुम्हाला नेहमी व्यायाम करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपल्याला कुठलाही विकार, कुठलाही आजार हैराण करणार नहीं। तो बच्चों, व्यायाम करने से क्या होता है, हमारा शरीर जो है वो स्ट्रांग, मजबूत होता है, सुडौल होता है, एकदम हमारे शरीर में एनर्जी बनी रहती है, एकदम ताकतवर होता है, मजबूत हो जाता है हमारा शरीर। और व्यायाम करने से हमारा जीवन भी, हमें प्रदीर्घ जीवन मिलता है, हमारा जो जीवन काल है वो बढ़ता है। क्यों क्यों बढ़ता है? क्योंकि व्यायाम करने से हमें बहुत सारी बीमारियां नहीं होती, हमारे शरीर में उत्साह बना रहता है। तो बीमारियां ना होने की वजह से हमारा जीवन काल भी बढ़ता है। अगर आप व्यायाम नहीं करोगे तो आपको कफ, पित्त, वायु ऐसे सारे अलग अलग ऐसे सारे त्रिदोष प्रकार के या अलग इससे भी अलग अलग प्रकार के विकार होने की संभावना बढ़ जाती है। और वो अगर हो गया तो आपको वो बहुत परेशान करेंगे, बहुत हैरान कर देंगे वो आपको, ऐसे सारी बीमारियां। पित्त मतलब मैंने आपको बताया अभी कि पित्त मतलब होता है कि हमारे शरीर में एसिडिटी हो जाती है, पेट में एसिडिटी हो जाती है, खट्टी डकारे वगैरह वो सब हो जाता है। कफ मतलब क्या होता है? तो कफ मतलब होता है सर्दी, जो हमारे सीने में, छाती के अंदर सर्दी जमा हो जाती है, उसे कफ कहा जाता है। और वात मतलब होता है जो हमारे जॉइंट्स होते हैं वो बहुत ज्यादा दर्द देते हैं। तो इस तरीके के बहुत सारे बीमारियां हम लोगों को हो जाती है। इसीलिए संत तुकडोजी महाराज कहते हैं कि आप प्रतिदिन व्यायाम करिए और इन सारे दोषों से, इन सारे विकारों से आप दूर रहिए। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची। या ओळींचा शब्दार्थ, प्रतिकार, विरोध, किसी चीज का विरोध करते उसे प्रतिकार कहा जाता है। प्रवृत्ति, स्वभाव, व्यक्ति का जो नेचर होता है, स्वभाव होता है, उसे प्रवृत्ति कहा जाता है। स्फूर्ति मतलब उत्साह, ऊर्जा। प्रस्तुत ओळ्यांचा अर्थ, व्यायाम केल्याने काय होते, तर व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते। प्रतिकार शक्ती म्हणजेच काय, की आपल्याला कुठल्याही विकाराशी, कुठल्याही आजाराशी लढण्याची ताकद, लढण्याची शक्ती, त्यालाच प्रतिकार शक्ती असे म्हटले जाते। तर व्यायाम केल्याने आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्यामध्ये स्वावलंबनाची वृत्ती निर्माण होते। म्हणजे स्वावलंबनाची काय, म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणे, कोणावर निर्भर न राहता, कोणावर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतःच करणे म्हणजे काय, स्वावलंबनाची अशी प्रवृत्ती आपल्यात निर्माण होते। आणि व्यायामामुळेच अंगातला काम करण्याचा उत्साह, स्फूर्ती वाढते, आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते, कुठलंही काम करण्याची शक्ती वाढते आपल्यामध्ये। म्हणून व्यायाम केल्याने एक तर आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही। शिवाय आपण स्वावलंबी बनतो, म्हणजेच काय, आपण स्वतःवरच निर्भर राहतो, दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची आपल्याला गरज पडत नाही। शिवाय व्यायाम केल्याने अंगात स्फूर्ती, कुठलंही कार्य करण्याची, कुठलंही काम करण्याची आपल्यामध्ये स्फूर्ती असते। कोणी कुठलंही काम सांगितलं तर आपण एकदम खूप चपळाईने किंवा खूप स्फूर्तपणे ते काम करून पूर्ण करू शकतो। कामच काय, तर मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास सुद्धा तुम्ही खूप चांगल्याने करू शकता, स्फूर्तीने कार्य करू शकता, अभ्यास करू शकता। आणि शरीरामध्ये उत्साह राहिला ना मित्रांनो, तर कुठल्याही प्रकारचं कसलंही काम असू द्या, खूप स्फूर्तीने तुम्ही करणार। आणि तेच जर तुम्ही व्यायाम नाही करत आहात, तुमच्यामध्ये पूर्ण आळस भरलेला आहे, तर तेवढंच तुम्हाला कठीण जाणार कार्य करण्यासाठी।
तो बच्चों यहाँ पर क्या बताया गया है कि व्यायाम करने से हमारे शरीर की रोग प्रतिकारक शक्ति बढ़ती है। प्रतिकार शक्ति मतलब क्या, जो भी हमारे शरीर में रोग होंगे उससे लड़ने की शक्ति, मतलब हमें कोई भी आसानी से बीमारी नहीं फैलेगी किसी की। अभी आप देख रहे होंगे कि बाहर अगर आप देखोगे तो कोरोना जैसा भीषण महामारी हमारे यहाँ पर फैली हुई है, हमारे देश में फैली हुई है। अब आपने न्यूज में भी देखा रहेगा कि किसी किसी कोई कोई जो कोई कोई पेशेंट है जो बहुत जल्दी ठीक हो रहा है, किसी किसी को बहुत समय लग रहा है। तो ऐसा क्यों हो रहा है? क्योंकि किसी किसी की रोग प्रतिकारक बहुत शक्ति बहुत अच्छी है, जिसके वजह से बहुत सारे लोगों को तो बीमारी, वो जो विषाणु है वो पकड़ ही नहीं पा रहा है। और किसी किसी को अगर पकड़ रहा है तो बहुत जल्दी ठीक हो रहा है, और किसी किसी को अगर पकड़ रहा है तो वो जल्दी ठीक नहीं हो रहा है। और कुछ कुछ लोगों की तो मृत्यु भी होने की संभावना बढ़ रही है। और बहुत सारे लोग बहुत सारे लोगों का मृत्यु भी हो चुका है। तो मतलब क्या, अगर हम लोग व्यायाम करते हैं तो हमारे शरीर में रोग प्रतिकारक शक्ति बढ़ती है, जिसके वजह से प्रतिकार शक्ति बढ़ने के वजह से हमें कोई भी, भले वो कोरोना क्यों ना हो या छोटा से छोटा सर्दी जुकाम जैसे जो रोग होते हैं, तो वो भी हम लोगों को जकड़ नहीं पाते। वो भी रोग हमें आसानी से नहीं होंगे अगर हमारी प्रतिकार शक्ति अच्छी है तो अगर रोग प्रतिकारक शक्ति आपको बढ़ानी है, अगर ये प्रतिकार शक्ति आपको बढ़ानी है, तो आपको प्रतिदिन व्यायाम करना पड़ेगा। व्यायाम करने से ही प्रतिकार शक्ति बढ़ती है। उसके वजह से स्वावलंबन, स्वावलंबन मतलब आत्मनिर्भरता, आत्म स्वावलंबनाची प्रवृत्ति, मतलब आत्मनिर्भरता की जो वृत्ति है वो हमारे अंदर आ जाएगी। कुछ भी काम करने हम लोग खुद ही करेंगे। जैसे अगर थक कर आ रहे हो तो मम्मी को पानी नहीं मांगोगे, आप लोग अपनी माँ को पानी में नहीं मांगोगे, खुद ही जाओगे, खुद ही पानी पियोगे, खुद ही अपना सब काम करोगे। किसी को अपने वजह से दूसरे के ऊपर आपको निर्भर रहने की आवश्यकता नहीं पड़ेगी, क्योंकि आपके अंदर ही इतना उत्साह रहेगा, इतनी ऊर्जा रहेगी कि हर काम आप खुद ही करोगे। जिसके वजह से क्या होगा, व्यायाम करने से अपने आप ही आप में स्वावलंबन मतलब आत्मनिर्भरता, आत्मनिर्भर की वृत्ति आप में जागृत हो जाएगी। क्योंकि व्यायाम करने से हमारे शरीर में स्फूर्ति आएगी, ऊर्जा आएगी, जिसके वजह से हम लोग कोई भी अगर कार्य होगा तो वो हम लोग आसानी से कर सकते हैं। तो अभी यह हमारा पाठ खत्म हुआ बच्चों। मैं आपको ये स्वाध्याय के बारे में थोड़ा सा जानकारी देना चाहता हूँ। स्वाध्याय जो होता है वो हमें खुद ही करना पड़ता है, स्वाध्याय, इसीलिए उसे स्वाध्याय कहा जाता है। अब मैंने जो आपको जानकारी दी है वो आशा करता हूँ आपको समझ में आ गई होगी, और उम्मीद करता हूँ कि आप स्वाध्याय वो आप खुद ही करोगे। मैं आपको सिर्फ एक बार थोड़ा सा इसके बारे में जानकारी देता हूँ। प्रश्न क्रमांक 1 देखिए, व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा। व्यायाम के जो फायदे है उसका ये आकृतिबंध दिया गया। तो व्यायाम के कौन कौन से फायदे, ये आपको 8 फायदे इसमें गुड आफ्टरनून सर। इसके बाद प्रश्न क्रमांक 2 है, चुटकी बरोबर ते लिहा। सही है या गलत ये आपको लिखना है। उसमें अ है, व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो। व्यायाम सभी के लिए उपयुक्त होता है, अच्छा होता है, ये सही है या गलत है ये आपको लिखना है। दूसरा है, व्यायामाने जड़त्व वाढते। व्यायाम करने से हमारे शरीर में भारीपन बढ़ता है, तो ये सही है या गलत आपको लिखना है। तीसरा है, व्यायामाने स्नायु अशक्त होता, मतलब व्यायाम करने से हमारे जो स्नायु है वो कमजोर हो जाते हैं। ये बात सही है या गलत है ये आपको लिखना है। चौथा है, व्यायामाने प्रतिकार शक्ति वाढते। व्यायाम करने से प्रतिकार शक्ति बढ़ती है, ये सही है या गलत आपको बच्चों अपने हिसाब से लिखना है। प्रश्न क्रमांक 3 है, शब्द समूहा बदल एक शब्द चौकटीत लिहा। जो भी वाक्य दिया रहेगा ये परीक्षा में पूछा जाता है बच्चों। जो आपको एक वाक्य दिया रहता है, एक वाक्य दिया रहता है, उसको आपको एक शब्द में बताना रहता है। यहाँ पे मैं आपको एक पहला वाला मैं बताता हूँ कि आरोग्य देनारी, तो उसका आएगा आरोग्यदायी। तो इस तरीके से आपको ये हल करना पड़ता है। तो आरोग्य देनारी जो भी उत्तर है वो आप लिखना। अगला है, विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ति। तो जो उसका आंसर है वो आपको लिखना है कि विरोध करण्याची मतलब क्या, विरोध करने की जो ताकत है, जो शक्ति है, उसे क्या कहते हैं वो आपको लिखना है। तीसरा है, स्वतःची कामे स्वतः करणारा। खुद का कार्य खुद ही करने वालों को
स्वयं स्वयं जो करते हैं उन्हें क्या कहा जाता है, वो आपको एक शब्द में लिखना है। प्रश्न क्रमांक 14 आहे स्वाध्याय में, व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृति पूर्ण करा। तोटे मतलब होता है हानियां। अगर आप व्यायाम नहीं करोगे तो आपको क्या क्या नुकसान हो सकते हैं, क्या क्या हानि हो सकती है, ये आपको इस आकृति में लिखना है। व्यायाम वीण मतलब व्यायाम के बिना वो जो भी चार नुकसान है, जो भी चार तोटे हैं, वो आपको यहाँ पर लिखना है। भावार्थ धारिता, उसके अंतर्गत पहला है व्यायामाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा। व्यायाम का जो महत्व है वो आपको अपने शब्दों में लिखना है। अगला है व्यायाम में अंगी वाड़े स्फूर्ति कार्य करण्याची। व्यायाम करने से हमारे शरीर में स्फूर्ति निर्माण होती है कार्य करने के लिए। तो ये इस पंक्ति का आपको क्या अर्थ समझ में आया, वो आपको अपने शब्दों में लिखना है। तीसरा है आरोग्यम धन संपदा। आरोग्य, आरोग्य ही हमारी संपत्ति है, धन हमारी धन संपदा है। तो इस ये जो उक्ति यहाँ पर दी गई है, इसको इसका इसका इसके अंदर क्या विचार है, इसको आप इसके अंदर क्या विचार छुपा है, ये आपको विस्तार में लिखना है। तो बच्चों, आज हम लोगों ने व्यायाम के क्या फायदे हैं, क्या नुकसान हैं, व्यायाम हमारे जीवन में क्या भूमिका निभाता है, ये हम लोगों ने सीखा। तो आज से तर आजपासून सुरुवात करूया ना आपण व्यायामाला। धन्यवाद विद्यार्थी मित्रों। अच्छा बच्चों, अगर इसमें आपको कुछ भी समस्या है तो आप मुझसे अभी पूछ सकते हैं। सिर्फ अपना रेज हैंड कीजिए, मैं वो एक एक करके मैं आपको आपके सवालों के जवाब दूंगा। फिर किसी को कोई समस्या है? हाँ, सुधा चौरसिया। यस सर। हाँ, पूछिए बेटा। सर मैं अभी ट्यूशन से आई हूँ तो मैसेज आया तो मैंने अभी जस्ट देखी तो मैं बोली मराठी का लेक्चर चालू है तो फिर मैं अभी से स्टार्ट करी हूँ। अच्छा बेटा, ये आपको बाद में रिकॉर्डिंग दिखाया जाएगा बेटा, तो जो भी उसमें फिर समस्या रही तो आप फिर पूछ लेना। ये बाद में आपको रिकॉर्डिंग दिखाया जाएगा। और कोई है? आपको इस पाठ में अगर कुछ भी समझ में नहीं आ रहा है या कोई समस्या है तो आप मुझसे पूछ सकते हैं बच्चों। नहीं